तर आज आपल्याला संपूर्ण शिर्डी फिरून जायचं आहे बघा पंढरपूरला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा चैतन. तर नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फिरणार आहोत बघा संपूर्ण शिर्डी. शिर्डी फिरत असताना तुम्हाला कुठं ना कुठं ही गेट दिसते आणि त्या गेटच्या खाली दिसते बघा आपल्याला डॉगेश भाई. मेरा नाम जोगिंदर जहरीला है. थोडं पुढे आल्यावर तुम्हाला असं वेगवेगळ्या प्रकारचे साच्या दिलेले झाडे बघायला भेटतील आणि इथं सगळ्यात मोठी मूर्ती आहे बघा साईबाबाची. आता आपण सकाळच्या 6 वाजल्यापासून या कुत्र्याच्या पलीकडे फिरल त्या बघा. आता 8 वाजले तर उजळूनच गेलं. इथून आपल्याला मंदिराच्या कळसाचे डायरेक्ट दर्शन होत आहेत बघा. एक बार जर कळसाला बघलं तर देवाचे दर्शन झाले होते म्हणतात बघा. तिथं आपल्याला चिंचनकर चावडी म्हणून एक मंदिर दिसलं बघा. साईबाबा ह्या चावडीवर बसून राहायचे असं मला कळालं. आणि त्याच्या ठीक समोरच आपल्याला अब्दुल बाबाची झोपडी म्हणून दिसलं बघा. आणि ह्या अब्दुल बाबाचं काही इथं चरित्र लिहून आहे, तुम्ही वाचू शकता. आज राम जन्मोत्सव आहे म्हणून सगळ्याला राम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण रामपाऱ्यात जे मूर्ती बघल्या होत्या साईबाबाची तेच मूर्ती बघण्यासाठी आपण आलेला आहे बघा. आता सकाळच्या पेक्षा दुपारचं व्ह्यू नंबर 1 दिसाल तर बघा मित्रांनो. आणि इथं बघा तुम्ही ह्या झाडाला तर पुरा जगच बनवून टाकल्यात बघा. आता ह्याच्याने पाणी पिवा म्हणालो मी तर. कुठं जायचं आपल्याला? बाहेर जाऊ मित्रांनो. इथे बघू शकता काय थाटात जात आहे बघा साईबाबाची पालखी. तुम्ही दर्शन घेऊन घ्या. आता संपूर्ण शिर्डी तर फिरून झालं बघा आपलं. आता पाय दुखलेले ते आता ह्याच्या एवढं काय बघणं आहे ना आपल्याला म्हणून येऊन बसल्या बघा. आता कीर्तन आहे. त्याचं तेवढं भारी नाचायचं बघून आपल्याला बी नाचू वाटलं. तोपर्यंत काय करावं, आई गेली शेताला, भूक लागली पोटाला म्हणल्यावर कथा झाली. हरिभक्त पारायणकारी श्री योगेश महाराजांचं कीर्तन आपल्या गावात आहे बघा 32 जानेवारीला. सगळे ऐकायला. तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग मध्ये. धन्यवाद. आपलं डे 3चं व्लॉग येणार आहे बघा आता पंढरपूरचं, विसरू नका बघायला.